डिसीजेस. लास्ट लेक्चरपर्यंत आपण काय डिस्कस केलं? डिसीजेस. आपण डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेस पाहतो. आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपल्याला डिफरंट डिसीजेस होत असतात. मग त्यामधले कुठले कम्युनिकेबल असतात, नॉन कम्युनिकेबल असतात. आता सध्या जो डिसीज सगळीकडे चालू आहे कोविड-19, मी तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन दिला होता की कोविड-19 कुठल्या डिसीजमध्ये, आपण इथे मेन्शनसुद्धा केलं होतं, पण रिवाईज करू की कोविड-19 कुठल्या डिसीज टाईपमध्ये इन्क्लुडेड आहे, आयदर कम्युनिकेबल और नॉन कम्युनिकेबल. ऑब्वियसली इट इज कम्युनिकेबल डिसीज बिकॉज इन्फेक्टेड पर्सन टू नॉन इन्फेक्टेड पर्सन ट्रान्सफर होत असतं. सो दॅट इज द डिसीजेस विच ट्रान्सफर्स फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू नॉन इन्फेक्टेड पर्सन. It is communicable diseases, and today we are also going to learn one of a communicable disease, that is malaria. मलेरिया कसा ट्रान्सफर होतो, कशा जो नॉन इन्फेक्टेड पर्सन आहे तो कसा इन्फेक्ट होतो, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. मलेरिया हा असा डिसीज आहे जो डायरेक्टली ट्रान्सफर होत नाही, मीन्स त्याचे जे काही इन्फेक्टेड फॉर्म आहे ते डायरेक्ट ट्रान्सफर होत नाही, वेक्टरच्या हेल्पनी ट्रान्सफर होत असते. आता वेक्टर म्हणजे काय, आपण लास्ट लेक्चरमध्ये सगळ्या बेसिक गोष्टी डिस्कस करून झाल्या आहेत. सो चला रिवाईज करा. वेक्टर मीन्स व्हॉट, असा कंपोनंट किंवा असा सबस्टन्स और अशी गोष्ट ज्यामधनं डिसीज इन्फेक्टेड अँड नॉन इन्फेक्टेड पर्सनमध्ये ट्रान्सफर होतो. जो मीडियम असतो ज्यामधनं डिसीज ट्रान्सफर होतो तो मीडियम मीन्स वेक्टर. सो मलेरिया कुठल्या वेक्टरनी ट्रान्सफर होतो? दॅट इज मस्किटो. मस्किटोमधले कुठला टाईप ऑफ मस्किटो? दॅट इज फिमेल ॲनाफिलस मस्किटो. जे ही फिमेल ॲनाफिलस मस्किटो असतात तेच फक्त मलेरियाचे जे काही कॉझिंग बॅक्टेरियाज आहे किंवा कॉझिंग फॉर्म्स आहे ते कॅरी करत असतात. बाकी कुठलेच मस्किटो ते फॉर्म कॅरी करत नाही. कुठला मस्किटोचा फॉर्म मलेरियाचे इन्फेक्शन कॅरी करतात? दॅट इज फिमेल ॲनाफिलस मस्किटो. इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू लर्न कंप्लीट इन्फेक्शन सायकल, प्रिव्हेन्शन्स, सिम्टम्स, सायन्स, सगळ्या डिटेल गोष्टी आपण डिसीज मलेरियाबद्दल बघणार आहोत. मलेरिया कुठल्या टाईप ऑफ डिसीजेसमध्ये येतात? दॅट इज कम्युनिकेबल डिसीजेस. सो लेट्स स्टार्ट द डिसीज मलेरिया. सो फर्स्ट वेक्टर कुठला असतो ज्यामधनं मलेरियाचे इन्फेक्शन्स ट्रॅव्हल होतात? दॅट इज फिमेल दॅट इज फिमेल ॲनाफिलस मस्किटो, ज्यामधनं इन्फेक्शन ट्रॅव्हल होत असतं किंवा जे काही इन्फेक्शियस फॉर्म आहेत, कुठला इन्फेक्शियस फॉर्म आहेत ते बघणार आहोत आपण. सायकल सेपरेट 2 सायकल असतात मलेरिया या डिसीजमध्ये. फर्स्ट सायकल इन ह्युमन्स, सेकंड सायकल इन मस्किटो. फर्स्ट किंवा सेकंड असं काही त्याचा रेशिओ नाही आहे, त्या पॅरलली आणि सायमल्टेनियसली परफॉर्म होत असतात. सो कुठली सायकल फर्स्ट, कुठली सायकल सेकंड असं काहीच नाही, ते कम्प्लिटली बोथ सायकल आहे. सो आपण त्या दोन्ही सायकल्स बघणार आहोत. तो वेक्टर कुठला असतो? दॅट इज मस्किटो, फिमेल ॲनाफिलस मस्किटो. आणि कुठला प्रोटेस्टिस फॉर्म असतो ज्याने इन्फेक्शन होतं? दॅट इज प्लाझ्मोडियम. हा इन्फेक्शियस फॉर्म असतो. और आयदर ही जी स्पेसीज आहेत, ही स्पेसीज इन्फेक्शन जे त्यामध्ये प्रेझेंट असतात किंवा ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी इन्फेक्शन होतं बेसिकली, ते कुठला असतो? दॅट इज प्लाझ्मोडियम. मग याच्या 4 स्पेसीज आहेत: प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्ह्यूल, प्लाझ्मोडियम मलेरियल अँड प्लाझ्मोडियम फॅल्सिफॉर्म. आता प्लाझ्मोडियम फॅल्सिफॉर्म हा सगळ्यात जास्त इन्फेक्शियस फॉर्म असतो तिघांपेक्षा. आणि जे 3 आहेत दॅट इज प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम ओव्ह्यूल अँड प्लाझ्मोडियम मलेरिया, हे थोडे कमी रेंजचे असतात इन्फेक्शस. जर सपोज प्लाझ्मोडियम फॅल्सिफॉर्म हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, हा कंटेनिंग जर मॉस्किटोनी बाईट केलं तर जास्त इन्फेक्शन होतं, मीन्स जास्त आपला जो काही तब्येत आहे आपली ती जास्त डेंजरमध्ये असते, आपली हेल्थ जास्त डेंजरमध्ये येते त्या फॉर्मनी. इन कंपॅरिझन टू दिस 3, हे 3 जे फॉर्म्स आहेत ते नॉर्मल सिम्पटम्स शो करतात, नॉर्मल इन्फेक्शन कॉज करतात. आता मलेरिया झाल्यावर कुठले सिम्पटम्स असतात?
बेसिकली मस्किटोने बाईट केल्यानंतर 7 to 15 डेजच्या नंतर आपल्याला त्याचे सिम्पटम्स किंवा सायन्स शो होतात. ते जे काही 7 or 15 डेजचा स्पॅन आहे त्यामध्ये ते मल्टिप्लाय होत असतात, मॅच्युअर फॉर्ममध्ये येत असतात. आता आपण जेव्हा सायकल बघणार आहोत तर ते 7 to 15 डेज कसे कवर होऊन इन्फेक्शियस फॉर्म कसा फॉर्म होतो ते बघणार आहोत. सो इन्फेक्शन मीन्स मस्किटोनी बाईट केल्यानंतर 7 to 15 डेजच्या नंतर आपल्याला त्याचे सिम्पटम्स शो होत असतात. फर्स्ट सिम्पटम्स मीन्स नॉर्मली कुठले सिम्पटम्स शो होतात, आपल्याला ताप होते बेसिकली. तोही ताप कसा येतो, रेग्युलर इंटरवलनी. काही वेळासाठी आपण आपलं बॉडी टेम्परेचर, आपली हेल्थ नॉर्मल होते आणि सडन काही टाईम नंतर एकदम आपल्याला हाय फीवर, हाय टेम्परेचर येतं. मीन्स आपली बॉडी मीन्स जास्त चिल फील होते. या ज्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत, सडनली आपली बॉडी नॉर्मल असते आणि सडन ड्रास्टिक चेंज होऊन टेम्परेचर इन्क्रीज होत असतं. हे सिम्पटम आहे मलेरियाचे. दॅट इज फीवर, हेडॅक, चिल्स. देन सायक्लिक अकरन्स ऑफ फीवर मीन्स 24 आवर्सच्या सायकलनी किंवा 48 आवर्सच्या सायकलनी ते इन्फेक्ट मीन्स कुठला प्लाझ्मोडियमचा फॉर्म इन्फेक्ट झाला आहे त्यावर त्याचे इंटरवल डिपेंड असतात. सो सायक्लिक अकरन्स ऑफ फीवर असतं, पर्टिक्युलर टाईम स्पॅनने आपल्याला फीवर येत असतो आणि 2 to 4 आवर्स तो फीवर राहिल्यानंतर अपने मीन्स सडनली ते फीवर स्टॉप होऊन जातं और वॅनिश होतं. बट देन आफ्टर समटाइम्स इट अगेन्स रिओपन्स और रिहॅपन्स. सो सायक्लिक अकरन्स ऑफ फीवर. देन समटाइम्स वॉमिटिंग पण होतं आपल्याला. एखाद्याची मीन्स इम्युन सिस्टीम खूपच कमी असेल तर हे सगळे सिम्पटम्स शो होतात. एखाद्याची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर काही सिम्पटम्स शो होत नाही. पण बेसिकली मलेरियाचे मॅक्सिमम सिम्पटम्स शो होतात. कधी कधी मलेरिया हा इनिशियल स्टेजवर असेल तर आयडेंटिफायसुद्धा होत नाही की मलेरिया आहे की काय आहे. देन आपल्याला डॉक्टर ब्लड टेस्ट करायला सांगतात. आता त्या ब्लड टेस्ट का असतात, ब्लडशी कुठलं रिलेशन आहे या इन्फेक्शनचं, बिकॉज हे जे इन्फेक्शन आहे ते RBCs जे असतात आपल्या ब्लडमध्ये त्यांच्या कॉन्टॅक्टशी येतं. सो RBCsची टेस्ट करून आपण आयडेंटिफाय करू शकतो की आयदर जो सिम्पटम शो होत आहे दॅट वॉज बाय इन्फेक्शन ऑफ मलेरिया और नॉट. सो 3 symptoms: fever, headache, chills, classic occurrence of fever, vomiting, then arthralgia. So what is arthralgia? Joints in pain. जर सपोज एल्डरली पर्सन असणार त्यांमध्ये हा जो इन्फेक्शन आहे किंवा हे सिम्पटम्स खूप लवकर शो होतं. पेन्स जे काही जॉईंट्स आहेत आपले त्यामध्ये पेन होतं. इवन इन चिल्ड्रन्स हे सिम्पटमसुद्धा शो होतात, दॅट इज जॉईंट इन पेन्स. देन हिमोग्लोबियुरिया. आता हे हिमोग्लोबियुरिया काय आहेत हे तुमच्यासाठी टास्क आहेत की फाइंड आउट करा. मी हिंट देऊन ठेवते की हा डिसीज RBCsची रिलेटेड आहे अँड दिस कन्सेप्ट इज ऑल्सो रिलेटेड टू RBCs. थोडा सामोर आहे त्यापेक्षा. सो फाइंड आउट करा. इवन जर तुम्ही कम्प्लिटली जर मलेरिया स्टडी केला तर तुम्हाला इझिली समजून जाईल की हे काय आहेत. सो फाइंड आउट करा, टास्क आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये मी सांगेल. सो दॅट इज जॉईंट इन पेन, हिमोग्लोबिन युरिया, देन हिपॅटोमेगॅली. नाउ व्हॉट इज हिपॅटोमेगॅली? दॅट इज एनलार्जमेंट ऑफ लिव्हर. आपल्याला माहीत आहे की RBCचा स्पॅन स्टॉप झाल्यानंतर एक RBC जेव्हा फॉर्म होते, बॉर्न होते, त्यानंतर तिचा जो स्पॅन आहे तो लाईफस्पॅन संपल्यानंतर ती लिव्हरमध्ये जाऊन तिचं लाईफस्पॅन स्टॉप करते. बट हा जो डिसीज आहे मलेरिया हा RBCsवर इफेक्ट करते. त्यामुळे जे ही लिव्हर आहे त्याचं इनलार्जमेंट और लिव्हर अफेक्ट होतं. सो दॅट इज अ हिपॅटोमेगॅली. लिव्हरला अफेक्ट होतं, इनलार्जमेंट ऑफ लिव्हर होतं. नेक्स्ट रॅटिना पण डॅमेज होतं. इन सम केसेस आयसाईट गेट इफेक्टेड, दॅट इज रॅटिना डॅमेजेस. इवन ब्रेन इन्फेक्शन. जर मलेरिया खूप जास्त स्पॅनसाठी आपल्या बॉडीमध्ये राहिला आणि त्याची प्रॉपर ट्रीटमेंट झाली नाही तर ब्रेनमध्ये सुद्धा इन्फेक्शन जातं. समटाईम्स ब्रेनमध्ये इन्फेक्शन गेल्यानंतर सुद्धा जर प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली नाही, सो इन सच केसेस इट मे कॉजेस डेथ. सो दॅट इज अ सायन्स अँड सिम्पटम्स ऑफ मलेरिया. आपण काय बघितलं मलेरियात? दॅट इज वेक्टर, देन प्रोटेस्ट, दॅट इज प्लाझ्मोडियमचे 4 फॉर्म्स,
प्लाझ्मोडियम ओव्ह्यूल, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम फॅल्सिफॉर्म. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सगळंच मेन्शन आहेत, ते रिवाईज करून घ्याल एक वेळेस. बट हे जे काही मी वर्ड सांगत आहेत ते केअरफुली लक्षात घ्या, त्यानंतर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टॅली कराल. देन सिम्पटम्स अँड सायन्स, फीवर, हेडॅक, चिल्स, cyclic occurrence of fever, vomiting and this such signs. Now next is cycle, or that is mechanism of transfusion or transfer of malaria. Malaria mosquito to human and human to mosquito कसा ट्रान्सफर होतो, कुठला फॉर्म इन्फेक्शियस फॉर्म असतो, कुठला फॉर्म मॉस्किटोचा लास्ट फॉर्म अँड ह्युमनचा फर्स्ट फॉर्म ऑफ ट्रान्सफर असतो, या सगळ्या गोष्टी आपण सायकलमध्ये बघणार आहोत. या सायकलमध्ये जेही नावं मेन्शन आहेत, कुठल्या फॉर्म नंतर कुठला फॉर्म होतो, या सगळ्या गोष्टी केअरफुली ऐका. बिकॉज MCQs अँड एंट्रान्सेस जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात आफ्टर युअर 12th, यामध्ये या टॉपिकवरचा एक क्वेश्चन असतोच असतो. मीन्स कुठला, हे जे काही आपण नावं लिहिली आहे तिथे आपण जेव्हा सायकल बघू तेव्हा तुम्हाला हे नावं कम्प्लिटली समजेल. सो या नावांमध्ये बेसिकली जो सेल आहे किंवा जो इन्फेक्शियस फॉर्म होतो, त्याचे स्पोर्स फॉर्म होतात, ते स्पोर्स कसे फॉर्म होतात, कुठल्या फॉर्म नंतर कुठला फॉर्म होतो, कुठला इन्फेक्शियस फॉर्म आहेत, हे जे काही नावं आहेत यावर क्वेश्चन असतातच. सो हे सगळे नावं केअरफुली समजून घ्या. सो आपण स्टार्ट करू आपली मेकॅनिझम और ट्रान्सफर, मलेरियाचा जो काही ट्रान्सफर आहे त्याची सायकल. सो नाव हा इकडला जो फॉर्म आहे दॅट इज ऑफ ह्युमन्स, मीन्स ह्युमन्समध्ये होणारं ट्रान्सफर और मॅच्युरेशन ऑफ सेल्स. अँड इकडला जो फॉर्म आहे तो आहे मस्किटोचा फॉर्म. ही जी मिडल लाईन आहे दॅट इज येलो कलर लाईन, इट इज अ ह्युमन स्किन. यामधनं जेव्हा मस्किटो बाईट करणार हे सेल्स इकडे ट्रान्सफर होणार. अगेन या स्टेजवर जेव्हा मस्किटो बाईट करणार हे सेल्स इकडे ट्रान्सफर होणार. सो हे जे बॅरियर आहे दॅट इज अ ह्युमन स्किन. हे बॅरियर मीन्स ह्युमनमधलं जे काही फॉर्म आहे आणि मस्किटोमधला जो काही फॉर्म आहे त्यामध्ये एक बॅरियर असतं दॅट इज अ ह्युमन स्किन. जेव्हा मस्किटो बाईट करतात, ब्लड सक करतात, तर हे इकडे ट्रान्सफर होतात. सो नाव लेट स्टार्ट. फर्स्ट वी विल स्टार्ट फ्रॉम इन्फेक्शियस पर्सन. जो नॉर्मल मस्किटो आहे, वेक्टर मस्किटो दॅट इज फिमेल ॲनाफिलस मस्किटो, जेव्हा इन्फेक्शियस पर्सनला बाईट करतं त्या टाईमला जो काही गट असतो किंवा ज्या ऑर्गननी मस्किटो ब्लड सक करत असतात त्या ब्लडसोबत कुठला इन्फेक्शियस फॉर्म ट्रान्सफर होतो दॅट इज गमेटोफाईट. हे जे काही मलेरिया सेलचे गमेटोफाईट असतात ते ब्लडसोबत मस्किटोमध्ये ट्रान्सफर होत असतात. हे जे काही सायकल आहे यामध्ये इन्फेक्शन शो कोण करतं, सिम्पटम्स शो कुठला ऑर्गॅनिझम करतो दॅट इज ह्युमन. मस्किटो कुठले सिम्पटम शो करत नाही, ते फक्त वेक्टरचं काम करतात. मीन्स नॉन इन्फेक्शियस पर्सनपासनं इन्फेक्शियस पर्सनपासनं नॉन इन्फेक्शियस पर्सनला डिसीज कॅरी करतात. सो नाव लेट सी. इथं हे जे काही सेल्स प्रेझेंट आहेत हे इन्फेक्शियस पर्सनमध्ये प्रेझेंट आहे. आफ्टर सायकल ऑफ 7 days जे सेल आहे ते गमेटोफाईट स्टेजवर प्रेझेंट असतात. आता हे गमेटोफाईट स्टेजवर कसे इथपर्यंत कसे पोहोचतात ते आपण या सायकलमध्ये बघणार आहोत. सो जे काही 7 or 15 days सायकल आहे त्या सायकलमध्ये जे सेल्स आहेत ते गमेटोफाईट स्टेजपर्यंत येतात. या स्टेजवर आल्यानंतर जेव्हा फिमेल ॲनाफिलस मस्किटो इन्फेक्शियस पर्सनला बाईट करतं त्या टाईमला जे ब्लड ट्रान्सफर होतं, ऑब्वियसली ब्लड आहे, RBCs असणार. RBCs आहे तर हे जे काही इन्फेक्शनचे सेल्स आहेत हे सुद्धा ऑब्वियसली प्रेझेंट असणार. सो हे सेल्स गमेटोफाईट स्टेजवरचे सेल्स ट्रान्सफर होतात मस्किटोमध्ये. आता गमेटोफाईट स्टेजवरचे सेल मस्किटोमध्ये ट्रान्सफर झाले तर त्यांचं कन्वर्जन कुठल्या फॉर्ममध्ये होतं दॅट इज मायक्रोगमेट. गमेटोफाईट्स आहेत हे गमेटोफाईट ट्रान्सफर कुठे होतात और नेक्स्ट फॉर्म कुठला फॉर्म होतो दॅट इज मायक्रोगमेट. आफ्टर गमेटोफाईट फॉर्म्स मायक्रोगमेट. मायक्रोगमेटच्या नंतर ते गमेट एनलार्ज होतात, मोठे होतात. ते कुठल्या फॉर्ममध्ये येतात दॅट इज मॅक्रोगमेट. मायक्रो मीन्स वॉट, स्मॉलर फॉर्म, अँड मॅक्रो मीन्स वॉट, लार्जर फॉर्म.
मायक्रो मीन्स स्मॉल छोटं आणि मॅक्रो मीन्स थोडा मोठा फॉर्म. सो गमेटोफाईट नंतर कुठला फॉर्म येणार? मायक्रोगमेट, त्यानंतर मॅक्रोगमेट. आता मॅक्रोगमेट फॉर्मेशन नंतर कुठला फॉर्म होतो? दॅट इज झायगोट फॉर्मेशन स्टेज. गमेट्स आहेत, ऑब्विसली गमेट फॉर्मेशन नंतर कुठली स्टेज येते? दॅट इज झायगोट. गमेटोफाईटमधनं मायक्रोगमेटमधनं मॅक्रोगमेटमधनं झायगोट. झायगोट फॉर्मेशन नंतर कुठली स्टेज येणार? दॅट इज उकायनाइट. उकायनाइट स्टेज नंतर हे जे काही सेल आहे गमेटोफाईटचे स्टेजवर प्रेझेंट असलेले सेल आता कुठल्या स्टेजवर आले आहेत? दॅट इज उकायनाइट स्टेज. उकायनाइट स्टेजवर सेल आल्यानंतर ते मिडगटमध्ये ट्रान्सफर होतात. मस्किटोची जे काही मिडगट आहे त्या मिडगटमध्ये ते सेल्स ट्रान्सफर होतात आणि ते सेल ट्रान्सफर झाल्यानंतर कुठला फॉर्म होतो? oocytes. उकायनाइटपासनं oocytes आणि हे प्रेझेंट कुठे असणार? दॅट इज मिडगट. मिडगटमध्ये कुठला फॉर्म प्रेझेंट असणार? दॅट इज oocytes. आता हे जे काही मिडगटमध्ये फॉर्मेशन oocytesचं झालं, oocyte फॉर्मेशन नंतर कुठला फॉर्म होणार? दॅट इज स्पोरोझॉइड्स. आणि हा मस्किटोमधला लास्ट स्टेज असते सेलची आणि ही स्टेज इन्फेक्शियस स्टेज असते. मीन्स हे जे काही सेल्स स्पोरोझॉइड फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत हे इन्फेक्शन कॉझिंग असतात. मीन्स जेव्हा मस्किटो नॉन इन्फेक्शियस पर्सनला बाईट करेल तर स्पोरोझॉइड ट्रान्सफर होणार आणि स्पोरोझॉइड ट्रान्सफर झाले तर त्या पर्सनला इन्फेक्शन म्हणजे हे सेल्स मल्टिप्लाय होणार, मॅच्युअर होणार, त्यांची सायकल स्टार्ट होणार आणि इन्फेक्शन होणार. मीन्स मस्किटोमधला कुठला सेलचा फॉर्म ट्रान्सफर होतो? दॅट इज स्पोरोझॉइड्स. आणि स्पोरोझॉइड्सच इन्फेक्शियस फॉर्म असतात आणि प्रेझेंट कुठे असणार? दॅट इज मिडगट. बिकॉज उकायनाइट नंतर सेल्स ट्रान्सफर कुठे झाले? मिडगटमध्ये. अँड फॉर्म कोणत्या याच्या फॉर्ममध्ये झाले? दॅट इज oocytes. oocytes नंतर स्पोरोझॉइड आणि हे प्रेझेंट कुठे असणार? दॅट इज मिडगट. अँड हे बेसिकली स्पोरोझॉइड सलायव्हरी ग्लँडमध्ये प्रेझेंट असतात. मीन्स जेव्हा मस्किटो बाईट करतात सलायवा ट्रान्सफर होतो, त्यासोबतच स्पोरोझॉइड ट्रान्सफर होतात. आता हे जे बॅरियर आहेत नॉन इन्फेक्शियस पर्सनला जेव्हा मस्किटो बाईट करतं, फिमेल ॲनाफिलस मस्किटो बाईट करते त्या टाईमला ट्रान्सफर काय होणार? स्पोरोझॉइड्स. स्पोरोझॉइड ट्रान्सफर झाले की नंतरचं जे काही ह्युमनमध्ये त्याचं मल्टिप्लिकेशन होतं और आयदर जे काही स्टेजेसमध्ये सेल फॉर्म होतात ते असेक्शुअल मल्टिप्लिकेशन असतं और बेसिकली असेक्शुअल फॉर्मनी ते फॉर्म होत असतात. सो कुठपर्यंत? मिरोझॉइड्सपर्यंत. स्पोरोझॉइड नंतर मिरोझॉइड फॉर्मेशनपर्यंत जी स्टेज आहेत ती असेक्शुअली स्टेज असते. सो स्पोरोझॉइड्स मस्किटोमधनं ह्युमनमध्ये ट्रान्सफर झाले, नॉन इन्फेक्शियस ह्युमनमध्ये ट्रान्सफर झाले थ्रू बाईट. मीन्स मस्किटोनी बाईट केली त्याच्या गटमधनं स्पोरोझॉइड्स ह्युमनमध्ये ट्रान्सफर झाले. त्यानंतर स्पोरोझॉइड चेंज होतात हिपॅटिक सेल्समध्ये. स्पोरोझॉइडचं कन्व्हर्जन हिपॅटिक सेलमध्ये. देन हिपॅटिक सेल्स हायपोनोझॉइड्समध्ये चेंज होणार, फॉर्म होणार त्याचा अनदर फॉर्म. देन हायपोनोझॉइड मॅच्युअर स्नीझॉन्टमध्ये चेंज होणार. सो हे जे काही मॅच्युअर स्नीझॉन्ट आहेत यांच्या वॉल आफ्टर मॅच्युरेशन रप्चर होणार. या मॅच्युअर स्नीझॉन्टच्या वॉल रप्चर झाल्यानंतर जेही रिलीज होणार, जेही मायक्रोसेल्स रिलीज होणार ते असतात मिरोझॉइड्स. जे काही मेन स्टेज आहे आफ्टर स्पोरोझॉइड्स, जे मेन स्टेज नेक्स्ट स्टेज असते दॅट इज अ मिरोझॉइड्स. आणि हे जे काही फॉर्म आहे हे मल्टिप्लिकेशनल फॉर्म आहे. मीन्स जे काही सेल आहे ते चेंज होत असतात या 3 स्टेजमधनं. त्यानंतर कुठला सेल फॉर्म होत असतो? दॅट इज मिरोझॉइड्स. मिरोझॉइड कुठनं फॉर्म होतात? दॅट इज रप्चर ऑफ मॅच्युअर स्नीझॉन्ट्स. आता इन्फेक्शन जे काही आहे ते मिरोझॉइड्सपर्यंत आलं. सपोज डे 1ला फिमेल ॲनाफिलस मस्किटोनी ह्युमनला बाईट केलं, नॉन इन्फेक्शियस ह्युमनला बाईट केलं. त्याबद्दल हे जे काही नंतरची सायकल आहे गमेटोफाईट फॉर्मेशनपर्यंतची, या सायकलला फॉर्म व्हायला 7 to 15 days कवर असतात. दॅट्स वाय जे काही सिम्पटम्स शो होतात
ते आफ्टर 7 to 15 डेज शो होत असतात. सो स्पोरोझॉइड्स नंतर मेन कुठला फॉर्म आहे सेलचा, दॅट इज मिरोझॉइड्स. मिरोझॉइड्स जे आहेत ते मॅच्युअर होतात, त्याचा अनदर फॉर्म होतो दॅट इज इरिथ्रोसाइट्स. मिरोझॉइड नंतर कुठला फॉर्म, दॅट इज इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स नंतर ट्रोपोझॉइड्स. ट्रोपोझॉइड्स नंतर इरिथ्रोस्निझॉन्स. हे जे काही इरिथ्रोस्निझॉन्स आहेत हे मॅच्युरेशन नंतर रप्चर होणार, त्यामधनं काय रिलीज होणार, दॅट इज रप्चर इरिथ्रोसाइट्स. हे रप्चर इरिथ्रोसाइट्स आफ्टर सम डेज इन्फेक्शियस फॉर्मवर येणार. ऑब्वियसली हा जो काही स्पॅन आहे हा स्पॅन कंप्लीट झाल्यानंतर ते इन्फेक्शियस फॉर्मवर येतात. तो इन्फेक्शियस फॉर्म आणखी काही डेज नंतर गमेटोफाईटमध्ये चेंज होतो. आणि हे जी गमेटोफाईट स्टेज आहे ही लास्ट स्टेज असते ह्युमनमधली. ह्युमनमध्ये सगळी सायकल कंप्लीट झाल्यानंतर सेल्स गमेटोफाईट स्टेजवर येऊन रेडी राहतात आणि ज्या टाईमला मस्किटो आणखी बाईट करेल गमेटोफाईट मस्किटोमध्ये ट्रान्सफर होणार आणि आणखी ही सायकल रिपीट होणार. ही सायकल कंटिन्यू असते, कुठेच डिसकंटिन्यू होत नाही. बट इन सम केसेस हे जे काही इन्फेक्शन स्पोरोझॉइड्स रेडी झाले आहे मस्किटोमध्ये आणि हा जो मस्किटो आहे हा डेड झाला, तो त्या टाईमला हे जे काही इन्फेक्शन आहे ते तिथेच स्टॉप होतं. दॅट्स वाय मलेरियल जे काही प्रिव्हेन्शन और कंट्रोल मेजर आहेत त्यामध्ये मेनली कुठे फोकस केलं जातं, टू किल मस्किटोज. मीन्स मस्किटोला कशा टाईपने किल केलं जाईल किंवा मस्किटोपासून कसं ह्युमन्सला दूर ठेवता येईल या सगळ्याच गोष्टीवर फोकस केलं जातं. बिकॉज ह्युमनमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर आपण ते कुठे स्टॉप करू शकत नाही स्प्रेड होण्यासाठी, बट मस्किटोमध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर ते आपण स्टॉप करू शकतो बिकॉज वेक्टर इज अ मस्किटो. हा डिसीज ट्रान्सफर करण्यासाठी वेक्टर कुठला असतो, मस्किटो. दॅट्स वाय प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा मस्किटोवरच फोकस केले जातं. सो दिस इज अ ट्रान्सफर सायकल ऑफ मलेरिया. मीन्स ह्युमनपासनं मस्किटोमध्ये, मस्किटोपासनं ह्युमनमध्ये कसा मलेरियाचे बॅक्टेरिया सेल्स ट्रान्सफर होतात ही कंप्लीट सायकल आहे. व्हाईल प्रिपरेशन ऑफ मलेरिया ह्या क्वेश्चनची जेव्हा तुम्ही प्रिपरेशन कराल त्यावेळेस फर्स्ट काय लक्षात ठेवायचं, दॅट इज वेक्टर फिमेल ॲनाफिलस मस्किटो. कम्युनिकेबल डिसीज आहेत. देन ही कंप्लीट सायकल जरी तुम्ही प्रिपेअर केली तर तुमचा पूर्ण क्वेश्चन प्रिपेअर होतो. बाकी नेक्स्ट असं खूप फोकस करण्यासारखं काहीच नाही आहे टॉपिकमध्ये, फक्त ही सायकल विथ प्रॉपर सिक्वेन्स ऑफ दिस सेल्स. या सेल्सचा प्रॉपर सिक्वेन्स प्रिपेअर कराल. त्यानंतर कंप्लीट तुम्ही सपोज पेपरमध्ये या टाईपची सायकल राईट केली, त्यानंतर हे जे काही एक्सप्लेनेशन आहेत ते 4-5 पॉईंटमध्ये जरी मेन्शन केलं देन इट विल बी सफिशियंट. बट फॉर बेटर मार्क्स और फुल मार्क्स तुम्ही ही सायकल मेन्शन केली, त्यानंतर हे जे काही वेक्टर आहे, प्रोटिस्ट आहे, साइन सिम्टम्स आहे, विथ प्रॉपर हेडिंग अंडरलाईन मेन्शन केलं देन यू विल गेट मॅक्सिमम मार्क्स. सो दॅट इज अ सायकल अँड दॅट इज अ साइन अँड सिम्टम्स. नाव नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन. जे काही प्रिव्हेन्शन्स आहेत मलेरियाच्या त्या प्रिव्हेन्शन्स काय काय असणार, मस्किटोपासून ह्युमन्सला सेपरेट ठेवणं. त्यामध्ये काही मेडिसिनसुद्धा इन्क्लुडेड आहेत, त्या मेडिसिनसुद्धा बघू. सो हे जे काही सायकल आहेत याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि सायन्स अँड सिम्टम्स माहीतच आहे, दॅट इज फीवर, हेडॅक, मग हे जे काही सिम्टम्स आहे आणि इम्युनोग्लोबियुरिया टास्क आहे तुमच्यासाठी फाईंड करायचं आहे की हे कन्सेप्ट काय आहेत. मी बेसिक आयडिया दिली आहेत कशाशी रिलेटेड आहे. सो बाकी डिटेल्स तुम्ही फाइंड आउट करा. अँड इफ यू गेट एनी प्रॉब्लेम्स इन दॅट देन नो मी इन कमेंट सेक्शन बिलो. सो दॅट इज अ सायकल अँड नेक्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इज प्रिव्हेन्शन अँड जे काही मेडिसिन्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट आपण प्रिव्हेन्शन डिस्कस करू. नाव डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. 2 टाईप्सच्या ट्रीटमेंट यूज केल्या जातात डायग्नोसिससाठी मलेरियाच्या. दॅट इज ब्लड स्मिअर टेस्ट अँड सेकंड इज न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक. या 2 टेक्निकनी टेस्टनी मलेरियाचं इन्फेक्शन झालं आहे की नाही झालं आहे ते आयडेंटिफाय केलं जातं. नेक्स्ट ज्या काही मेडिसिन्स और कॉम्बिनेशन टेक्निक यूज केल्या जातात मलेरिया क्युअरसाठी दॅट इज
artemisinin based combination therapies, that is ACTs. सेकंड दॅट इज हे 5 कॉम्बिनेशन यूज केले जातात एका सिंगल टेक्निकमध्ये मलेरियासाठी, दॅट इज आर्ट्रिक्नेस न्यूनाइट, सल्फॅडॉक्सिन, पायरीमिथेमाइन अँड सेकंड इज क्वॅनिन. 4 कॉम्बिनेशन यूज केले जातात एका थेरपीमध्ये टू क्युअर मलेरिया, अँड दिस इज फर्स्ट दॅट इज artemisinin based combination therapies, that is ACT, and second is this हे का 2 स्टेप डायग्नोसिससाठी अँड 2 स्टेप ट्रीटमेंटसाठी. नेक्स्ट इज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर. या गोष्टी आफ्टर इन्फेक्शनसाठी आहेत आणि हे जे काही प्रिव्हेन्शन असतात ते इन्फेक्शन झाले नाही पाहिजे यासाठी असतात. सो आपण सायकल बघितली तेव्हा काही प्रिव्हेन्शन्स डिस्कस केले की मस्किटोचं आणि ह्युमनचं जे काही कॉन्टॅक्ट आहे तो ब्रेक करणे. तर तो ब्रेक कसा होईल, दॅट इज टू किल मस्किटो. मस्किटोला किल करणे किंवा मस्किटोला ह्युमनपासनं बाईट करण्यापासनं दूर ठेवणे. कुठल्या स्टेप्स आहे त्यासाठी मस्किटो रिपेलंट्स यूज होतात, नेट्स यूज होतात, जे काही आपण मच्छरदाणी वगैरे वापरतो त्या गोष्टी. त्यानंतर जिथे मस्किटोज एग्स देतात और त्यांचं मल्टिप्लिकेशन होते, जे काही साचलेलं पाणी असतं ते जे काही त्यात मस्किटोंचं मल्टिप्लिकेशन फास्टर रेटनी होतं. जर तिथे गॅम्ब्युसिया फिश यूज केला त्या स्टॉप वॉटरमध्ये, या फिश जर आपण इन्सर्ट केला तर या ज्या फिश आहेत ह्या बायो कंट्रोल आहे, मीन्स बायोलॉजिकल कंट्रोल मेजर आहेत. सो या फिशेस जे काही मस्किटोजचे फॉर्म्स असतात त्यांना किल करून टाकतात विदाउट एनी इन्फेक्शन. सो दॅट इज अ फिश नेम, दॅट इज गॅम्ब्युसिया. ही फिश आहे जी मस्किटोजला इट करते और आयदर किल करते. सो दॅट इज अ प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल मेजर फॉर मलेरिया अँड दॅट इज अ डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट फॉर मलेरिया. आजच्या लेक्चरमध्ये आपण मलेरिया हा कंप्लीट डिसीज बघितला विथ इट ट्रान्सफर सायकल, कुठला इन्फेक्शियस फॉर्म ट्रान्सफर होतो, मस्किटो टू ह्युमन कसं ट्रान्सफर होत असतं, त्याचे सिम्पटम्स, वेक्टर कुठला असतो, कुठला प्रोटिस्टिक फॉर्म इन्फेक्शियस असतो, या सगळ्या गोष्टी आपण मलेरियाबद्दल डिस्कस केल्या. मलेरियाबद्दल कुठलाही क्वेश्चन आला तर वेक्टर अँड प्रोटिस्टियस फॉर्म मेन्शन करणं विसरायचं नाही. सायकल मेन्शन करणं हा सेकंड स्टेज झाली, बट फर्स्ट तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये जे मेन्शन कराल दॅट इज अ वेक्टर अँड प्रोटिस्टियस फॉर्म. सो दॅट इज अ मलेरिया डिसीज. कुठला डिसीज टाईप आहे हा, कम्युनिकेबल डिसीज टाईप. अँड नेक्स्ट आपण अनादर डिसीज बघणार आहोत. या लेसनमध्ये भरपूरसे डिसीज आपण डिस्कस करणार आहोत जे आपण डे टू डे लाईफमध्ये नोटीस करतो ते सगळेच. सो फर्स्ट आपला होता मलेरिया. आजच्या लेक्चरमध्ये आपण कम्प्लिटली मलेरियाबद्दल डिस्कस केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट डिसीज डिस्कस करू. सो आजच्या लेक्चरमध्ये कुठे काहीही कन्फ्युजन असेल, काही सजेशन असतील किंवा काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अँड थँक्यू फॉर टुडे.